10 दिवसापूर्वी सोनं आणि चांदी सर्वांना विकत घ्यायचंच होतं आणि आज परिस्थिती खूप वेगळी आहे. कोणालाच सोनं आणि चांदीमध्ये एंट्री करायचं नाही आहे. काय बदललं असेल जाणून घ्यायचं आहे तर अकाउंटला फॉलो करा. अगदी गोल्ड क्रॅश करायच्या 1-2 ते 3 दिवसा अगोदरच मी व्हिडिओ बनवून माझ्या Instagram आणि Facebookवरती टाकलेला. त्याच्यामध्ये मी हिस्ट्रीमध्ये काय काय झालेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. गोल्ड असेल किंवा सिल्वर असेल, ते कसं क्रॅश करू शकतं, 20-20, 30-30% खाली पडू शकतं. 4-4, 5-5 वर्ष एकाच ठिकाणी राहू शकतं. ते मी तुम्हाला त्या व्हिडिओतून समजून सांगितलं होतं. आणि जेव्हा अशी परिस्थिती येते, ज्या प्रकारे आता गोल्डमध्ये झालेली आहे, की मागच्या 1 वर्षात डबल झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अशा हाय प्राइजेसवरती गोल्ड सस्टेन करणं खूप अवघड आहे, हे सुद्धा मी समजून सांगितलं होतं. तर लक्षात घ्या, कुठलीही ॲसेट असेल जेव्हा मार्केट, मग ते गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल किंवा म्युच्युअल फंड देखील असेल, तर असं एका लाईनीत जर वर जात असेल तर ते तिथं सस्टेन करत नाही. करेक्शन येणं अनिवार्य आहे, ते झालेलं आहे. इथून गोल्ड परत अजून खाली पडू शकतो. मी एक ॲझम्पशन, एक ॲनालिसिस करतो आहे की गोल्ड इथून 1,00,000च्या आसपास पोहोचलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रिकमेंडेशन नाही, बाय करा किंवा सेल करा असं कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला ॲनालिसिस प्रोव्हाइड करत नाही आहे किंवा सजेशन देत नाही आहे. लक्षात घ्या, गोल्डमध्ये ॲक्युम्युलेशन करण्याची वेळ अजून येत आहे. तुम्हालासुद्धा ॲक्युम्युलेशन करायचं असेल गोल्ड सिल्वर म्युच्युअल फंड थ्रू, तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अकाउंट उघडा आणि आजच SIPला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच.